उत्तर प्रदेश ते केन्स पर्यंतचा प्रवास आणि स्वतः डिझाईन केलेले व स्वतः शिवलेले वस्त्र केन्स मध्ये सादर करणारी पहिलीच भारतीय मॉडेल, जिने ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण अशा ॲक्ट्रेसेसला देखील मागे पाडले। अशा कित्येक बातम्या आपल्याला न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियावरून ऐकायला मिळतात। तर आज जाणून घेऊयात कोण आहे नॅन्सी त्यागी। फॅशन डिझायनर होण्यासाठी नॅन्सी यूपी वरून दिल्लीला स्थलांतर झाली, परंतु तिच्या या निर्णयाला तिच्या वडिलांनी फारसा काही पाठिंबा दिला नाही। पण तिच्या आईने मात्र स्वतःचे दागिने विकून आणि कारखान्यात काम करून नॅन्सीला पुरेपूर मदत केली। कोविड-19 या महामारीमध्ये नॅन्सीच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच खालावली आणि तिच्या आईचे कष्ट बघून नॅन्सीने धाडस लावून स्वतःचे फॅशन व्हिडिओज अपलोड करणं सुरू केले। 1.5 वर्ष सलग व्हिडिओज अपलोड केल्यानंतर तिच्या काही व्हिडिओजला खूप यश मिळाले, जसे की आउटफिट्स फ्रॉम स्क्रॅच हे तिचे व्हिडिओज पुरेपूर व्हायरल झाले। परंतु तिच्या व्हिडिओजला लोकांनी ट्रोल देखील केले। तिच्या दिसण्यावरून व तिच्या व्हिडिओज क्रिंज आहेत असे ठरले गेले। काही व्हिडिओज तिच्या हास्यास्पद देखील ठरले गेले। परंतु नकारात्मकतेला न जुमानता नॅन्सी तिचे स्वतःचे कष्ट व कौशल्य सुधारत राहणे हे सुरूच ठेवले। तिच्या व्हिडिओजला यश देखील मिळाले आणि तिची आर्थिक स्थिरता सुद्धा सुधारली आणि तिने स्वतःची आर्थिक स्थिरता मिळवली देखील। आणि त्या काहीच दिवसानंतर तिला ब्रूट तर्फे केन्स फेस्टिवलमध्ये स्वतःचे आउटफिट्स सादर करण्यासाठी खूप मोठी संधी देखील मिळाली आणि तिने स्वतःचे डिझाईन केलेले 2 आउटफिट्स केन्समध्ये सादर देखील केले। भारतात तिने बऱ्याच लोकांना प्रोत्साहित देखील केले आणि बऱ्याच लोकांना तिने स्वतःची ओळख देखील कमवून दाखवली। तर ही होती नॅन्सी त्यागीची कहाणी। धन्यवाद।